रायगड लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील रायगड लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सभा घेत आहेत। तर दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी देखील रायगड लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। रायगड लोकसभा निवडणूक लढवण्याचे विद्यमान खासदार सुनील तटकरेच हकदार असल्याचे महेंद्र दळवी यांनी म्हटलंय। भाजपच्या मेळाव्यात उलटसुलट भाष्य होते। महायुतीमध्ये सर्व घटक पक्षांनी विचार विनिमय करावा, यामुळे महायुतीत दरार निर्माण होईल, असा सूचक इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिलाय। नाही, एकंदर 2 दिवस भारतीय जनता पार्टीच्या जे मेळावे झाले त्याच्यामधून जे भाष्य काही नेते मंडळांचं समोर आलं, खरं तर अशा पद्धतीने चर्चा होऊ नये असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। महायुतीमधले सगळे घटक पक्ष असतील त्या पक्षाने एकत्र येऊन उमेदवारी निश्चित करण्यासंदर्भातला विचारविनिमय करावा। परंतु रायगडची परिस्थिती वेगळी आहे। रायगडमध्ये विद्यमान खासदार आदरणीय तटकरे साहेब आहेत, राष्ट्रवादीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळं आमचं सगळ्यांचं मत असंच आहे की तटकरे साहेबच या ठिकाणी निवडणूक लढले पाहिजेत, कारण त्यांचा तो अधिकार आहे, हक्क आहे। आणि त्यामुळे अशी जी काय चर्चा होते ही फार चुकीची आहे। त्यांनी त्याचा आत्मपरीक्षण निश्चित करायला पाहिजे, कारण ही जर लोकसभेत चर्चा होत असेल तर विधानसभेला देखील अशा पद्धती चर्चा होईल, मग महायुतीमध्ये दरार निर्माण होईल। असं न करण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने याच्यामध्ये लक्ष देऊन खऱ्या अर्थाने याला वेळीच त्याच्यामध्ये सजेशन किंवा निर्णय द्यायला पाहिजे असं माझं व्यक्तिमत आहे। पण इन जनरल सगळ्या रायगडवासियांना माहीत आहे की लोकसभेचे उमेदवार आदरणीय तटकरे साहेब असतील। नाही, असं नाही आहे। बघा, एकंदर कामात स्वरूपात आपण बघितलं तर तटकरे साहेबांचं जिल्ह्यामधलं काम अस्मरणीय आहे। आपण आतापर्यंत बघितलं असाल की मागच्या टर्ममध्ये त्यांनी जेवढा निधी आणला, तर गीते साहेब 6 वेळा खासदार होते, मंत्री होते, पण एवढा का निधी आणू शकले नाही आहेत। आज लोकांना विकास काम पाहिजे आहे, त्याच्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी किंबहुना ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी तटकरे साहेबच या ठिकाणी लोकसभेचे खासदार असावेत अशी सगळ्यांची दाटून इच्छा आहे आणि ते विजयी होणार, याच्यामध्ये कुठेही शंका घ्यायचं कारण नाही आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।